हॅलो. तर आज डायरेक्टली मी माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत. तर आज आहे संकष्टी, माझा उपवास पण असतो. सकाळी काही जास्त नाही शूट केलं, म्हटलं संध्याकाळी स्वयंपाक वगैरे सगळं शूट करावं. तर मी इथं पनीरची रेसिपी दाखवते तुम्हाला. म्हणजे तशी ऑलरेडी मी शेअर केली, पण थोडी थोडी शेअर करते तुमच्यासोबत. तर इथं मी कांदा घेतला आहे, थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे. त्याला कट करून घेतलं आहे. आता तेलामध्ये थोडंसं भाजून घेऊयात. थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घेऊयात. सगळ्यांची आता वेगवेगळी मेथड असते बनवण्याची. तर मी अशा पद्धतीनं बनवते. म्हणजे सगळ्यांना आवडते आमच्या घरात अशी. आता थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घेऊया. का मस्त छान भाजले. आता ते थंड होते, तोपर्यंत इकडं पनीर कट करून घेऊयात. आता हेल्दी ऑप्शन आहे. तसं पण प्रोटीन वगैरे म्हणजे गेलंच पाहिजे. तर म्हटलं चला पनीर मुलांसाठी, आणि मुलांना आवडतं पण आहे. छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेते, म्हणजे तळायला पण छान पडते इजी. आता हे पॅकेटचंच पनीर आहे, अमूलचं पनीर आहे, पण छान आहे पनीर हे. आता तेल गरम करायला ठेवलं, नंतर पनीर पण तळून घेते. हे बघा छान तळून पण घेतले पनीर. आणि तो मसाला पण ऑलरेडी थंड व्हायला ठेवला आहे, तो पण बारीक करून घेऊया. तळायला ठेवले ते. थोडं अर्धा अर्ध टाकलं, एकदम टाकलं तर ते डायरेक्ट तेलामध्ये असं हे होऊन जाते. तर मी थोडे थोडे तळते. मग तो मसाला पण बारीक करून घेऊया, तो तळते तोपर्यंत. आणि पाणी टाकून हे नाही करायचं, म्हणजे बिना पाणी टाकताच छान ग्राइंड करून घ्यायचं ते. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण ॲड करू शकता, पण माझी संपली होती. तर मी असंच केले, कोथिंबीर पण टाकू शकता त्याच्यामध्ये. आणि थोडंसं लसूण, 4-5 पाकळ्या लसणाच्या पण टाकलेत मी. छान स्मूथ पेस्ट करून घेऊयात. टोमॅटोमुळे त्याला पाणी टाकायची गरज नाही पडत आहे, ते बारीक होतं. हं. छान बारीक झाली, दाखवते तुम्हाला पण. हे बघा मस्त कलर पण आलाय. आता तेल टाकले आणि तेलामध्ये ते पेस्ट टाकून घेतली. छान तेल सुटेपर्यंत ते भाजून घेऊयात. आणि इकडं मी थोडासा तांदूळ आहे ना, तो भिजायला ठेवला आहे. थोडं जिरा राईस बनवणार आहे. तर आता ऑलमोस्ट हे झालं आहे, कारण तेल पण सुटायला झाले, सेपरेट झाले तेल. आता ह्याच्यामध्ये काळा मसाला टाकला आहे, घरगुती काळा मसाला आहे. आणि हा पनीर मसाला आहे, थोडासा ॲड करते. मिक्स करून घेऊया सगळं. आणि पनीर टाकून घेऊयात. आणि थोडेसे मी मटर पण ॲड करणार आहे. होते माझ्याकडे मटर, तर मी थोडेसे मटर पण ॲड केले. आता ह्याच्यामध्ये फ्रेश क्रीम पण टाकू शकताय, नाही टाकली तरी पण चालते. तर माझ्याकडे फ्रेश क्रीम तर नव्हती, तर मग थोडंसं मी साई टाकली आहे, आपली दुधावरची साई. त्याने पण छान टेस्ट येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे. म्हणजे फ्रेश क्रीम असावं असं काही नियम नाही आहे. मस्त म्हणजे ह्याची पण टेस्ट खूप छान लागते. अशी मी ऑलरेडी बनवलेली होती, तर टेस्ट छान होती. मग थोडीशी टाकली मी साई. गॅस कमी ठेवायचा आहे स्टेजला. आणि थोडंसं मीठ पण ॲड केले, चवीपुरतं मीठ. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं. आता हे झालं आहे, थोडंसं गरम पाणी ॲड केलं आहे मी. जेवढी भाजी हवी आपल्याला क्वांटिटी, त्यानुसार पाणी ॲड करायचं.
मिक्स केले सगळं. आता ह्याला बारीक गॅसवर ठेवून देऊया थोडे वेळ. तर इकडं मी जिरा राईस पण लावून घेते. तर आता थोडंसं तूप टाकले, 2 चमचे तूप टाकले. तूप थोडंसं गरम होऊन द्यायचं. त्याच्यामध्ये जिरा टाकून घेऊयात. जिरं छान भाजले की मग त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. सिंपल असंच बनवणार आहे. पाणी टाकले आणि लगेच तांदूळ टाकून घेऊयात. तांदूळ धुवून घेतला स्वच्छ. एक 10-15 मिनटं भिजवून ठेवला होता पाण्यामध्ये. छान फुलतो पण तांदूळ आणि मोकळा पण होतो. आणि मीठ ॲड करूयात. झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊयात. होय का? 3 शिट्ट्या काढून घेऊयात. भाजी पण होत आली, छान उकळी फुटली. तर आज आहे संकष्टी, तर मग आम्ही खाली सोसायटीमध्येच गणपतीचं मंदिर आहे, तर तिथं आरतीला गेलो होतो. आरती वगैरे केली, काही जास्त शूट नाही केलं तिथलं मी. आरती वगैरे झाली. म्हटलं चला आज हे पण करूया. आता थोडा वेळ थांबलो, मग वरती आले. दाखवते तुम्हाला. भाजी पण रेडी आहे. लगेच चपात्या वगैरे पण बनवून घेतला. उपवास पण सोडायचा होता. चपात्या झाल्यात ऑलमोस्ट. दाखवते तुम्हाला. कणिक वगैरे ऑलरेडीच मळून गेली होती मी, त्याच्यामुळे आले की लगेच चपात्या बनवल्या. तर बघा असा मेनू होता. चपाती, भात, पापड, थोडंसं श्रीखंड, नैवेद्य वगैरे.